मित्रांनो, माझ्या मॉडर्न गोट फार्मिंग चॅनलमध्ये मी आपले मनापासून स्वागत करत आहे. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये एक हिरव्या चाऱ्याच्या संदर्भात आपण आज ह्या व्हिडिओमध्ये माहिती करून घेणार आहोत. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे शेळ्यांच्या आहाराकडे आपल्याला विशेष लक्ष दिले पाहिजे आणि शेळ्यांच्या आहारामध्ये आपल्याला हिरवा चारा, वाळा चारा, खुराक आणि ॲडिशनली सप्लिमेंटरी आपण देतो. तर मित्रांनो, हिरव्या चारामध्ये आपल्याकडे बरेच चाऱ्यांचे प्रकार आहेत. तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये सर्व हिरव्या चाऱ्या संदर्भातले व्हिडिओ आपण बनवलेत, तर ते आपण थोडेसे चॅनल प्लेलिस्टवर जाऊन आपण पाहू शकता. तर मित्रांनो, आज आपण ह्या व्हिडिओमध्ये अशाच एका हिरव्या पिकाच्या संदर्भात माहिती घेणार आहोत, ज्याचं नाव आहे ज्वारी पीक. मित्रांनो, मार्केटमध्ये ज्वारीचे विविध वाण आहेत अवेलेबल. तर कुठलेही वाण आपण सिलेक्ट करून आपण लागवड करू शकतो. मित्रांनो, ज्वारीची लागवड ही खरीप आणि रब्बी अशा दोन्ही हंगामात घेता येऊ शकते. मित्रांनो, खरीप हंगाम हा आपला जून ते ऑगस्टपर्यंत असतो. तर ह्या वेळेत सुद्धा आपण पेरणी करू शकतो लागवड, किंवा रब्बी हंगाम जो ऑक्टोबर नंतर येतो त्याच्यामध्ये सुद्धा आपण लागवड करू शकतो. मित्रांनो, ज्वारी जी आहे ही ज्वारी आपण शेळ्यांना कडबाकुट्टी करून किंवा आपण डायरेक्ट गव्हाणीमध्ये सुद्धा घालू शकतो. पण शेळ्यांच्या सोपं जाण्यासाठी आपल्याला कडबाकुट्टी करून घातलं तरी चालू शकतं. आणि मित्रांनो, मुरघासाठी सुद्धा ज्वारीचा उपयोग केला जातो आणि वाळला चारा म्हणून सुद्धा उपयोग होतो. तर तिहेरी फायदा आपल्याला ज्वारी या चारा वनस्पतीपासून आपल्याला मिळतो. मित्रांनो, बियाणं जर आपण घेतलं ज्वारीचं, साधारणतः एक 40 ते 60 किलो आपण जर बियाणं घेतलं एकरीसाठी, तर आपल्याला 2 ओळीतलं अंतर एक साधारणतः 30 सेंटीमीटर ठेवायला लागतं. आणि खत जे आपण म्हणतो, मागच्या मी सर्व व्हिडिओमध्ये रिपीट करतोय तेच गोष्टी. खत आपल्याला मित्रांनो गरजेचं आहे सर्वच पिकांना, कारण खत घातलं की आपल्याला त्याची वाढ भरघोस होते. तर एक 15 ते 20 टन आपण घालू शकतो आणि चांगल्या प्रकारे बेड तयार करून आपण म्हणतो की प्रिपरेशन व्यवस्थित करून मग आपण चांगल्या बियाण्याची लागवड करून घेऊ शकतो. लागवड झाल्यानंतर मित्रांनो 7-8 दिवसांनी आपण असं पाणी दिले तरी चालते. आणि मित्रांनो, पाणी व्यवस्थापन साधारणतः उन्हाळ्यात आपण एक 7-8 दिवसांनी किंवा जसं आपल्याकडे पाण्याची व्यवस्था आहे त्या पद्धतीने आपण व्यवस्थित पद्धतीने देऊ शकतो. आणि साधारणतः कापणी ही 2-2.5 महिन्यांनी येते ज्वारीची कापणी, तर ती आपण कापणी करून घालू शकतो. आणि ज्वारी लहान असताना मित्रांनो एक काळजी घ्यायची, ज्वारी कधी पण लहान असताना आपण घालायचं नाही, कारण थोडंसं ते